लाडक्या बहिणीचे पैसे थांबविण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नाविरोधात भाजपचे आंदोलन. राज्य सरकारने मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला असताना या निर्णयाला विरोध करत काँग्रेस पक्षाने सदर रक्कम सध्या जमा करू नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या महिला विरोधी भूमिकेचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत. या योजनेमुळे महिलांना आर्थिक बळ मिळाले असून त्या स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम होत आहे. याच पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर 14 जानेवारी रोजी प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र काँग्रेस पक्षाने या निर्णयाला विरोध करत महिलांच्या खात्यात पैसे जमा करू नयेत असे पत्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या वतीने निवडणूक आयोगाला पाठविले आहे. यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना असून काँग्रेसचा हा निर्णय महिलांच्या हिताविरोधी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने जटपुरा गेटजवळ आंदोलन करून काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.